सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेलं आहे। आपल्याला शंभूराज देसाई दिसत आहेत, उदय सामंत आहे, जे सरकारच्या वतीनं मनोज जरांगे यांच्याशी चर्चेसाठी आलेले आहेत। ज्या पद्धतीनं मराठा कुणबी प्रमाणपत्र रद्द केली जात आहेत त्याच्यावरती आक्षेप घेत मनोज जरांगे यांनी 29 तारखेपासून आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि जर सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नसेल तर आम्ही मुंबईत येऊन आंदोलन करू शकतो असा त्यांनी थेट निर्वाणीचा इशारा दिलाय। इथून जा असं पटकन आपली गाडी काय करा तिकडे जाऊ दे सांगितली मागं तिकडं इकडच्या रस्त्याला तिथं त्यांच्या काही गाड्या बसतात। अरे या गाड्या काढायला सांगा ना, विकीपाटीचं भाडं पण बिचारा मागे एकदा आठवते का आलो सोडायला गॅलेक्सीला गेलो तुम्हाला दवाखान्यात मग आम्ही मुंबईला फरक पडला। अंतरवाली सराटीमध्ये सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे। मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी उदय सामंत, विखे पाटील, शंभूराज देसाई यांच्यासह सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये येऊन पोहोचलेलं आहे मनोज जरांगे यांच्या भेटीला। मनोज जरांगे यांनी आगामी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारच्या वतीनं त्यांच्यासोबत त्यांच्याशी चर्चा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। एक दिवस वर्किंग हे आपले रक्षाबंधन गुरुवारी एक दिवस वर्किंग शुक्रवार 28 आले का साहेब? आले साहेब या इकडे उद्या राहू तुम्ही बसा एकदम मस्त एकदम मस्त अरे बॉडीगार्डने थांबा ना खाली। अरे पीएसओ खाली थांबा सगळे भाई साहब आप झगड़ा मत करो। पावसात भिजलो पश्चिम महाराष्ट्र मोबाईल खाली घ्या थोडं, समोरचे मोबाईल खाली घ्या त्यांना कॅमेराला पाच दिवस होतं मला इकडचा पश्चिम महाराष्ट्र आणि स्पेशल गेस्ट
पहिल्यांदाच असं होईल की आपण आतापर्यंत मीडिया सोडून काय जे असेल ते खरं ठरलं. आमचं काहीच म्हणणं नाही तुमच्याकडे. तुम्हाला दुखवायचं पण नाही दुखवायचं म्हणणं काय जे असेल ते मला तुमचा पारदर्शकपणा माझा पारदर्शकपणा इथे चर्चा करून पुन्हा जाता येईल काय अडचण तू हात बोलावला अंतरवाली सराटीमध्ये सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई असं सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पूर्वीच सरकारकडनं त्यांच्या समोर चर्चेची दारं खुली करण्यात आलेली आहेत. वितरित नाही झालं 22 लाखच म्हणते शेवट समरी 51 ऑल सगळ्याची एकत्र आपला कसं ऑलरेडी शिंदे समिती स्थापन झाल्यानंतर झालेली आहे. काय ऑक्टोबर 23 रोजी आज 28 शिंदे समिती स्थापन झाल्यानंतर दिलेलं दाखले वितरित केलेलं दाखले आणि शोधलेल्या एकूण 58 पैकी हेच म्हणाले पण 58 एकूण सापडले. त्यातले काही लोकांच्या अगोदर माननीय दिले शिंदे समितीनं 58 लाख नोंदी शोधल्या. त्यातले आधी काही दिले असतील नाही त्यांनी शोधलेला आपला दिला तुम्हीच दिला नाही त्याच्यात नोंदी येते ते सांगितलं शिंदे समितीने शोधलेले नोंदी होता काय नाही संपूर्ण राज्यामध्ये जे नोंदी होत्या दाखल दिले आपण नोंदी होत्या त्याचा आपला काय सांगितलं नोंदी दाखले तेवढे देणार नोंदी मध्येच दाखल दिले पूर्वी ते न्यायमूर्ती शिंदे समिती ज्यावेळेस गठीत झाली त्यांनी 58 लाख नोंदी शोधल्या. असं सरकारनं आम्हाला लेखी दिले. आपण हे दिलं बघायला दिलं ना अमरावती नागपूर बाकी अमरावती बाकी संभाजीनगर किती पुणे 1980चा काय संबंध आपल्याशी कालावधी जो दिला तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांनी घरी देऊन दिला आपण कुठलं तिथे आपल्याला 7 सप्टेंबर स्थापन झाली न्यायमूर्ती केली 23 स्थापन शिंदे समितीने एकूण किती शोधल्या आज अखेर राज्यात 58 लाख
त्याच्यामध्ये किती दाखले दिले दाखवले दिले असं आपला काय संबंध आहे 1986चा आपला काय संबंध आपला काही संबंध नाही त्या आधी पंजाब देशमुखांच्या काळात झालेलं विशेष आपल्याला काय देणं घेणं आपलं देणं घेणं इथं शिंदे समितीने आज राखे संपूर्ण राज्यात शोधलेली एकूण निधी 58 लाख आपला फक्त इथं संबंध हे यांचे कसं जोडायचं आपल्याला 37 लाख वाटप झाले मग इथं कन्फ्युजन व्हायला लागलं तुमच्यात काय व्हायला लागलं तोच प्रश्न आहे त्याच्यामध्ये तो 58 लाखाचाच भाग येतो तुम्हाला सांगतो मी. शिंदे समिती हो कशा ना मग. शोधीन ह्या माझं लक्षात येत मी या अखेर ते आज अखेर शिंदे समिती संपूर्ण स्थापन किती 14 लाख लोकांना दाखल दिले त्यापैकी दिलेलेच नाही म्हणा आपला तो विषय नाही चालला कधी साहेब शिंदे समितीने एकूण नोंदी किती शोधल्या 58 लाख 58 लाख विभागवार आहे ना त्यापैकी नाही त्यांनी पूर्ण पहिल्यापासूनच्या शोधल्या त्याच्यामध्ये 86 पासून 23 पर्यंत अगोदरचे ह्या होत्या टोटल 58 आहे पहिल्यापासून नवीन शिंदे समितीने ते शोधल्या नवीन नाही साहेब, नवीन नाही साहेब त्याच्यात असं फक्त आपलं हे होतंय शिंदे साहेबांची शिंदे समितीनं कुणबी शोधले तर त्यांना माहित नाही ह्यातल्या किती लोकांनी अगोदर दाखले घेतलेत आणि किती लोकांनी घेतले टोटल नाही शोधलेले एवढे आहे त्यामुळे त्यापैकी त्यांना कार्यवाही झाली कुणबी एवढी. सापडले किती एवढे पण त्यातले ऑलरेडी काही लोकांनी दाखले घेतले होते ना अगोदर कोणाला नोंदी कमी नका करू नाही 58 तर फिक्स आकडा आहे हा कमी नका करू ह्या शिंदे समितीने शोधल्या नाही, नाही, त्याच्यात कमी नाही होणार त्यामध्ये त्याच्यापैकी जी कार्यवाही झाली आतापर्यंत 58 मध्ये कार्यवाही व्हेरीफाय करता येईल आपल्याला नाही. की ह्याच्यामध्ये जुन्या लोकांनी दाखले घेतलेले आहेत का लाईट गेली काय ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांचं घेतानाच कशाला ते कुणबी शोधायला लावले ना ज्यांचे कोणत्याला. कुणबी प्रमाणपत्र घेतलंय ते रेकॉर्डला नाव घेतानाच कशाला मी हे तीनदा विचारलं हा प्रत्येक जिल्ह्याने आहे आकडा शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी तेच म्हणतोय मी पण तेच म्हणतोय आकडा जो दिला ना होय होय मी पण तेच म्हणतोय 58 लाख नोंदी ह्या शिंदे समितीने शोधल्या ज्याचा पूर्वीचा दाखला आहे ते कशा शोधी देईल ते शोधायला लावलेलीच नाही समिती आपण ते ते जिल्हा नवीन शोधलेले आहेत ना हा हेच म्हणतोय मी पण राजे ते त्यांनी आता जो आकडा दिला ना पाहिजे तो जिल्हाने आहे हा मी तेच म्हणतोय त्याच्यामध्ये कार्यवाही झाली ना तिथे जिल्ह्याने विभागीय कारवाई झाली फक्त विषय आपल्या दादांचं म्हणणं कसं आहे 58 लाख कुणबी नोंदींपैकी सगळे नवीनच शोधले का तो होय त्याचं उत्तर ते आता त्याचं नाही काही अगोदर नाही ते कमी असणार करू आहे नका कसं आहे? तो आधीचं कशाला शोधायला पाठवलं आपण त्यांना त्यांना नवीन रेकॉर्डला रेकॉर्ड शोधायला जेवढ्या कुणबी दिसल्या नवीन त्यांना रेकॉर्ड शोधायला लावला बरोबर. तर त्यांनी नवीन नोंदी जुन्याच नोंदी पण नव्यानं 58 लाख शोधल्या हे आम्हाला सरकारनं लेखी दिलं तुम्ही दिलं एकदा मंगल प्रभात लोढा साहेबांनी दिलं एकदा केसरकर साहेबांनी दिलं मग तिथं वाशीत त्या शेतकरी साहेब स्वतः आले त्याच्यानंतर आत्ता विखे पाटील साहेबांनी सुद्धा दिलं 3 महिन्यापूर्वी बरोबर म्हणलं 58 लाख आहेत ते किती आहेत समाजाला खरं तरी सांगा ते कमी करायच्या तर मी त्या कमी काय होऊ देणार नाही कमी करायचा प्रश्नच नाही दादा कमी नाही होऊ हा देणार रेकॉर्ड तर फायनल आहे आपला 58 लाखाचा जुन्याचा कशाला घ्यायचं इथं 1900 हे कशाला आणलंय उगाच येड्यात करायचा धंदा नवीन सरकार शिंदे साहेबाचं आणि फडणवीस साहेबाचं यांनी दोघांनी मिळून आम्हाला 58 लाख नव्यानं नोंदी दिल्या शिवली हे लपडं काय यायला उगाच आमचे म्हणजे ही मुंडरणे नाही हे जास्त शिंदे रोष वाढायचं काम आहे नाही आपण शिंदे साहेबांना एक मिनिट क्लिअर करूया कोण लावतो आता शिंदे साहेब तुमच्या पुढे कशाला बोलू नाही विचारू नये ह्यातलं बायफर्केशन द्या विगतवारी काय मी जे म्हणतोय ना बरोबर असा तुमचं. 58 लाखाच्या नोंदी कमी करायचा डाग आहे ते विशेष होऊ नाही नये नाही नाही कारण आता शिंदे साहेब का तुमच्या पुढे बोलणार नाही एक मिनिट बोलू नाही, आहे ते आहे ते कशाला खोटं करत त्यांना काय नाविलाज आहे त्यांचा हॅलो नाही साहेब दादा साहेब नमस्कार नाही आम्ही भोगलोय ते सांगतो राजू आता ते 3-4 महिने 5वा महिना झाला आता लाडभोंची मरमर याच्यात चालू आहे पण समजा झालं तर काय मिळालं आम्हाला 58 नाही, लाख नोंदी कट शोधल्या. करायचा आम्हाला काय विषयच नाही, मिळालं दादा. नाही मग हे 1986 काहीच घ्यायची गरज नाही ना या 3 वर्षात शिंदे साहेबांनी एवढ्या नोंदी शोधल्या आता जुन्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं त्याची नोंद शोधायची गरजच काय नवीन रेकॉर्ड शोधला ना तुम्ही स्वतः हैदराबादला जाऊन आणला बरोबर हैदराबाद घ्यायचे आपली कमिटी 8 दिवसात आता सगळे त्याच्यात अधिकारी नोंद बसवले नाही जातात. मग तुम्ही जर जुने ज्याच्यात लावता तुम्हाला जुने शोधायचे कोणी सांगितलं नवीन होतं म्हणून सोडलं ना ही याला बायपास म्हणतात मग आता काहीतरी कारण सांगायचं आम्हाला की जुन्याच होत्या त्या शोधल्या ह्या नवीन 58 लाख सापडल्यात हे 1000-12चे स्टेटमेंट मी जुने मीडियाचं काढायला सुरू करीन बापुना आलेल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांनी सगळ्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आम्ही नव्याने शोधल्या त्याच्यात जुनी नोंद नाही म्हणजे ज्याची दाखल आहे त्याची नाही असे स्टेटमेंट आहेत पुन्हा तोंडवर पडताल तुम्हीच आणखीनच तुम्ही तुमचं सुद्धा म्हणतो चूक आम्हाला काहीच नाही
तुम्ही आलात तरी आम्हाला तुम्हाला आज भांडायचं नाही ना, तर भांडण सुरू झालं सांगायलो समजा की आम्हाला काहीच म्हणणं नाही. इतकी गपलत आणि इतकं वाटलं नको करत आहे समाजाच्या लेकराकडे. नाही ते काही म्हणणार ते मी सांगतो ना तुम्हाला, तुम्ही काही म्हणणार चौघजण ऐक नाही त्यांना भीती तेवढी काहीच तेवढी 4 प्रमाण रद्द झाले भीतीची तेवढी खरी असून चर्चा करतो आम्ही त्या चर्चा. अरे हे घ्यायची काहीच गरज नाही. याने काय होतं तुमच्याबद्दलचं संभ्रम तुमच्याबद्दलचं प्रेम झालेलं वाया झालं. सरकारने आम्हाला 2 लाख नोंदी दिल्या या काही कमी केल्या म्हणजे हे शब्द तुमच्यावर घेणं नाही तर रोष वाढीन आजपासून आता कमी करत नसतो. लिहूनच आणलंय ना 58 लाखाचा जो आहे का नाही फक्त त्याची खात्री करावी लागली एवढंच. ते म्हणणार आहे 10 मला माहिती आहे ते काय म्हणणार आहे. हॅलो नमस्कार बोला ना साहेब काय होतं. नाही मी बोललो यांच्याशी 58 लाख नोंदीच्या संदर्भात. जुन्याच नोंदी आहेत पण नव्याने सापडल्यात ना तुम्ही सापडिल्यात. बोला साहेब. युआर साहेब आपण स्पीकरवर आहात हा? दिलं पाणी सोडून तुम्ही काय ते काय बोलत नाही असं नाही ना न्यायमूर्ती साहेब कुठं मिस करतो. हां हॅलो हा हा साहेब बोला. पुन्हा सांगा. कुणबी मराठा कुणबी आणि हिंदी जुना रेकॉर्ड अशा ह्या नोंदी ज्या कागदपत्रांमध्ये होत्या अशी नवीन कागदपत्रांची आपण एक सूची तयार केली. हो जसे जेल रेकॉर्ड आहे, कोर्टातला रेकॉर्ड आहे, हो अनेक वेगवेगळे रेकॉर्ड किंवा सेवा पुस्तकातले काही नोंदी असू शकतात. हो. रेव्हेन्यू म्हणजे सातबाराच्या उतरणे किंवा तुमचे खासरा पत्र आहेत, हो पत्र आहेत. अशा अनेक प्रकारचे विविध दस्तऐवज आपण सांगितलं की आपण शोधू आणि त्याच्यामध्ये ज्या नोंदी असतील एखाद्या माणसाची कुणबी किंवा मराठा कुणबी हो. तर तो कागदपत्र आपण त्यांना उपलब्ध करू. या जुन्या नोंदी स्कॅनिंग तुम्ही नव्यानं शोधल्यात गठीत केल्यापासून तुम्हाला आपण ती एक उपलब्ध करून दिल्या हो. आणि त्या लोकांना अवेलेबल आहेत की जेणेकरून एखाद्याला वाटतं की माझ्या वडिलांचं एक खरेदी पत्र झालं होतं आणि त्या खरेदी पत्रामध्ये माझी कुणबी मराठा नोंद आहे ती त्यांना इतके वर्ष सापडत नव्हती. ती तुम्ही शोधून दिली. ती आता त्यांना उपलब्ध झाली. 58 लाख नोंदी शोधून काढल्यात तुम्ही अशा. हा असे अनेक कागदपत्र म्हणजे जे आपण पूर्वी 5-6 फक्त दस्तऐवज होते त्याच्याऐवजी आपण 40 किंवा 41 नवीन दस्तऐवज आपल्या नियमांमध्ये बदल करून नियमांमध्ये आणले आणि त्या दस्तऐवजामधल्या सगळ्या नोंदी जेवढ्या शक्य होत्या तेवढ्या आपण त्या एकत्र करून वेबसाईटवरती आणलेल्या जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होतो. आता ज्यांना एखादी नोंद हवी असेल त्यांनी तो वेबसाईटवरून घेईल त्याचा उतारा त्याला मिळतो. त्याच्यावरती ही सत्यप्रत आहे असं त्याच्यावरती नोंद केली जाते आणि त्याला दाखला मिळतो. असे अनेक दाखले लोकांना मिळू शकतात. ओके धन्यवाद साहेब. धन्यवाद. झालं मला क्लिअर. मला काय पाहिजे होतं हा ठीक आहे साहेब. मी माझं क्लिअर करून घेतलं. तुम्ही 1986 लिहा नाही 1972 लिहा. तुम्हाला काय लिहायचं मी माझं क्लिअर केलं. त्यांनी नवीन जुन्याच नोंदी पण नव्यानं 58 लाख शोधल्यात. तुम्ही जे म्हणताय ना ही वाटप हे सगळं खोटं. नाही हे जुनं वाटप झालंय ना. त्याने मला हे जुन्याच कशाला आणले त्याने नवीन आठवण सांगितलं ना. आता आतापर्यंत काय दाखले दिले ते काही धरण्यास होण्यापेक्षा आतापर्यंत काय दुसऱ्याचं काय काय करायचं म्हणतं आम्हाला तर. तसं नाही तुम्हाला बॅकग्राऊंड माहित पाहिजे ना. ते तर ठीक आहे याची कार्यवाही सुरूच ऑलरेडी त्यांनी वेबसाईटवर दिले. 58 लाख नोंदी त्यांनी नव्यानं शोधल्यात. जुन्याच होत्या पण जसं की आमची नोंद आहे पण आम्हाला माहित नव्हती त्यांनी शोधून काढला दस्तऐवज. बरोबर. आणि आपल्या हैदराबाद दिल्लीच्या तसं नाहीये इथं कागदात तसं म्हणणं नाहीये. कागदात तसं म्हणणं नाहीये. कागद आपल्याला काय करावं लागेल
58 लाख नोंदी आपल्याला मिळाल्या. हा त्याचे 58 प्रमाणपत्र देऊन लाख टाका. त्याची प्रमाणपत्र Yes. जी दिली आहेत ती दिली आहेत, ती नाही दिली आहेत त्यांनी काय होईल? हा तेवढंच मुद्दा आहे. हा, बरोबर. एकदम सोपं आहे. तसंच सोप्या पद्धतीत तेच म्हणतोय मी नाही, आणि रोज तेच त्याच्यामध्ये म्हणतो. दिला पाहिजे तर ह्या पद्धतीने दिला पाहिजे. जिल्हा हॅलो. निहाय ही नोंदणी आहे. जिल्हा निहाय ही जिल्हा न्याय नोंदी जिल्हा निहाय नोंद आहे. तेव्हा आम्हाला केसरकर साहेबांनी मंगल प्रभात लोड साहेबांनी शंभूराज साहेबांनी तिथं मुंबईत दिले. सामंत साहेब हा. हे आपण अपडेटेड आता आहे याला- अपडेटेड आहे आत्ताच अपडेटेड आहे सामंत साहेब आपण हे याला आत्ताच सोप्या आहे, पद्धतीत अपडेट करून आणलं. करूया. तुम्ही ही कशाला 58 करताय लाख घोळ? नोंदींची यादी यांच्याकडे पुन्हा आहे. ही घोळ नको. दादा ऐका ना, हा, तो दादा बरोबर तो ती ते लई आपण लोकं बाजूला झाली. ठेवू. दादा ही ते जी बाजू- समाज खुश आहे ना की तुम्ही 58 लाख नोंदी दिल्यात आम्हाला आणि आम्ही म्हणतो याचे आम्हाला प्रमाणपत्र द्या. तुम्ही दिले आमच्यात कोचून इथं शहाऐंशी पासून दादा गेलं सोपं नाही. करतो. नाही ना, दादा. मी सोपं करतो आता हे बाजूला ठेवू. 58 लाख नोंदी आम्ही प्रमाणपत्र आम्हाला- प्रमाणपत्र आहेत बरं. त्याच्यापैकी किती दिली गेली आणि राहिले देऊन टाका. राहिलेले देऊन टाक. बस. तुम्हाला मीठ लावतो. जी 58 लाखची आम्ही पेन ड्राईव्ह दिली आहे, हार्ड डिस्क दिली नाही आहे दिली. त्यात नाही म्हणजे ती देणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला बायफरगेट करून देतो. नाही, त्याच्यामध्ये पण मी आकडेवारी तुम्हाला सांगतो. आहे 58,90,155 नोंदी आढळल्या. त्याच्यानंतर स्कॅनिंग जे झालेलं आहे ते 58,27,817 58,26,869 जे आहेत ते अपलोड झाले वेबसाईटवर. बरोबर उर्वरित व्हायच्यात म्हणजे किती एक जास्तीत जास्त एक 7,000, 8,000, 10,000 नोंदी अपलोड व्हायच्या राहिल्या. त्याच्यामध्ये जात प्रमाणपत्र किती लोकांनी मागितलं तर 14,31,634 बरोबर आहे. आणि उरलेल्यांचा जो आता विषय आहे आता आपण 14 लाखांची नोंदी म्हणजे मागितल्यानंतर प्रलंबित संख्या आहे 1,747 आणि नामवरती संख्या आहे 5,000. आता आपल्या याच्यामध्ये काय 58 लाखामध्ये उरलेले जे आहेत त्यांना प्रमाणपत्र द्यायचं. बरोबर 14 लाख सोडून 14 लाख हा उरलेले द्या. आपण विषयावर आलो बरं. बावनकुळे 22 लाख आम्ही वाटप केले. राहिलेले द्या. द्यायला. ही त्याची यादी हा ही आजची अपडेटेड यादी आजची अपडेट. आपण उदय सामंत साहेब आपण त्याला अजून इझिली करू. बाकीच्या लोकांना ग्रामपंचायत वाईज आपण ते पत्रक लावू. नाही एक मी सांगतो त्याच्यात एकदम सोपं तुम्हाला. तुमच्याकडं तलाठी ग्रामसेवक यंत्रणा उभी त्यांना फक्त सांगा ह्या 58 लाख नोंदी आहेत. उदाहरणार्थ तुमची सापडली तर अधिकाऱ्यांना सांगा तुमची सापडली तहसीलला जाऊन काढण्यात नको. यादी लावा यादी लावून टाका नाही तर सांगून आम्ही द्या म्हणतो आम्ही ना. ग्रामपंचायतला यादीच लावून टाकू. एक दिवसात उद्या देत आम्ही एक दिवसात. नाहीतर मग जिल्हानिहाय जे पत्रक असतात पण ते करायला काहीच नसतं. नाही हे सोपं तुमच्याकडे आहे यंत्रणा आहे ना. सांगू ना आपण आपल्या ग्रामसेवक आणि तलाठी यंत्रणेला एका गावातली 20 सापडली त्या 20 लोकांना आपल्या ग्रामसेवकनी तलाठीने संपर्क साधले तर तुमची नोंद सापडलेली ग्रामपंचायतीवर तुमचं नाव लावलेलं त्याला नसेल काढायचं मग नका करू. त्याप्रमाणे हे दाखल करा कागदपत्र तुमची प्रक्रिया चालू करा. लोकांना तो आणि लेखी ती आम्हाला 28 तारखेला तुम्ही यादी नुसती द्या की बघा 58 लाख वाढले. दादा पाहिजे तर आम्ही एवढं सोपं करू की ते लावतील आणि सोपं सोपं तर करीनात नाही मरमर व्हायला चालले म्हणतो ना आम्ही रोज मिळत काय म्हणतोय आम्ही रोज तेच सांगतोय. सामंत साहेबाची आणि लाडभोची मरमर व्हायला चालली. आम्ही रोज म्हणतो ना मीडियात काय अंधारात म्हणतो का काय आणि आमचं तेवढंच भांडण आहे ना. भांडणच कोणचं आहे दादा सोपं पद्धत राजे, त्याच्यामध्ये सगळ्या रेकॉर्डवर राजेल ना गौड भाऊ तुमच्या तर त्याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे की अजून खालच्या स्तरावर जाऊन ती यादी द्यायची ग्रामपंचायत ग्रामपंचायत हा हे लावली. जे अपलोड झालेले आहे बघा, ना हे सांगतो शिंदे साहेबांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्या टायमाला त्यांनी ग्रामपंचायतला शिबिरं घेतलीत. शिबिरं म्हणतोय आता बंद पडली. परत चालू करू. शिबिरं घेतले म्हणतोय मी लाट बोलते त्याच वेळेस सांगितलं त्यांनी शिबिर घेतलं शिबिर सुरू करा. पण आता ते काय व्हायला लागलं त्यांची बी अशी उदयराव व्हायला लागली. दादाजी सोपं सांगतायत ना की एका गावामध्ये उदाहरणार्थ 50 नोंदी सापडल्या आपल्याकडे अपलोड झाल्या. ती अपलोड मध्ये 50 नावं काढायची त्याच ग्रामपंचायतीवरती ती 50 नावांची यादी लावायची आणि त्या 50 नावांना इंडिव्हिज्युअल आपल्या तलाठी किंवा ग्रामसेवक दोघांनी संपर्क साधून तुमचं नाव त्या पात्र यादीमध्ये आहे तुम्ही दाखला काढायची प्रक्रिया सुरू करा एवढं त्यांना फक्त कळवायचं. दाखला काढण्याची कागदपत्र देण्याची जबाबदारी त्यांची. माझं म्हणणं एकच आहे 58 लाख टोटल नोंदी शोधल्या त्याच्यामध्ये ज्यांना दाखले दिले ते सुद्धा नाव आहेत. नाही नाही वर्ष द्यावी नाही मला नको बोलायचं. मी आता बोललो माझं मला- होणार नाही ओके साहेब, आपण जे तुम्हाला म्हणतो मला साहेब, ते दुखवायचं नाही. माझ्यामध्ये कसलं काही दुखवायचं नाही घेतलेलं तुम्हाला नाहीये. कोणालाच
नाही, माझं मी क्लिअर पाटील करून बोलू द्या. घेतलं नाही तुम्ही आता इंग्लिश जोडी 2-3 शब्द त्यांचं वाढ असं टेन्शन नाही तर काय मी ऐकलं मी सामंत साहेबाकडे बघतच नव्हतो नाही, नाही. नुसतं दाटून मी मान हलतो असं म्हणून तुम्ही काय म्हणतात का ते ऐकतो ते विचारत फेस पडायचं काय मी ना त्यांना एखादा बढती मिळायचं कुठं होईन ना टमरलं त्यांचं पण ठीक आहे सरकारला धरून चालायला लागतंय त्यांना धाक पडतो तुमचं तुम्ही ते सोपे आहेत का बाबा हॅलो एक मिनिट हॅलो 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 हां ते आपले हे बोलतात उदय सामंत साहेब बोलतात इथे. सर नमस्कार उदय बोलतो. सर तुम्ही तेवढं सांगा. 28 मध्ये कमी नाही करत मी ज्यांच्या नोंदी होत्या सापडलेल्या नाही अशा 58 लाख नाही तर तुम्ही फाईल पाठवून द्या एवढं जनरल बरोबर तेच त्यांना म्हणायचं की सोप्या पद्धतीत सांगतात आपण त्याला उलट्या पद्धतीत हा, ते नोंदी आहेत त्याच्यात ना आता इथं सरळ सरळ म्हणतात. अपडेटेड केलेलं बघा दादा राज्यात आढळलेल्या कुणबी मराठा कुणबी जातीच्या जिल्ह्याने आहे म्हणजे ना नोंदी. कधीपासून गठीत केल्यापासून त्यांना आज अखेर हा. 31/7 अखेर त्यांनी ती 58 लाखाची यादी दिली. $58 लाखाची यादी एकूण त्यांनी आणि विभाग वार दिली बरोबर. हे जिल्ह्यात एवढे सापडले तेवढे सापडले हे तसं नाही म्हणत हे काय म्हणते तर 86 पासूनचं लफडं आहे मागच्या मिळालेल्याच काय करायचं शोधून तुम्हाला तुम्ही नवीन दस्तावेज शोधला मागच्याने घेतलं ते मोकळं झाला घेऊन हे नईला तुम्ही दिलंय ज्यांचं असून सोन्याचा हंडा असून तुम्ही दिलाय तुम्ही म्हणता ते तुमचा नाही ते पहिलाच होता असं नाही चालणार कारण हे मी 15 वेळेस विचारलं एकदा नाही मी वाशीला गेलो त्यावेळेस स्पष्ट विचारलं मंगलप्रभात लोढा साहेब तिथं होते आणि केसरकर साहेब होते दोघंच मी त्यांना विचारलं बाबा ही आम्ही आम्हाला 20 लाख म्हणा नाही तर 200 सापड्या म्हणा पण खरं समाजाला बोला त्यावेळेस 54 लाख वाल्या तर मग डाटा दुसऱ्या दिवशी तुम्ही घेऊन आला म्हणजे 58 लाख नाही तर 57 लाख नव्यानं सापडल्या खुश झाला समाज मधल्या काळात आम्ही मुंबईला निघालो निघण्याच्या काळात शिंदे समितीनं नोंदी शोधल्या पुन्हा 1 लाख मग त्या पुन्हा 58 झाल्या बरोबर आणि आता तुम्ही ते कमी कराल म्हणजे आम्ही मुंबईकडे 58 हलवतच नाही ना आपण आकडा नाही 58,26,000 जे अपलोड झालेलं आपण बदलतच नाही दादा पूर्वीच्या धरल्या पूर्वी धरात काय समजायचं पूर्वीचं एखाद्याला वावर आहे तुम्ही ते काय सर 7-12 धरलाय आम्ही शेजारचं जे पडत पडलेलं आहे ना ते म्हणतोय आमचं आहे तर तुम्ही जुना दस्तावेज शोधला की हो हे तुमच्याच आजोबा पंजोबाच्या नावावर आहे नवीन शोधलंय आमचं हे तुम्ही त्याचा आता जो मी पर्याय सांगितला ती एकदम द्या बेस्ट त्या पर्यायाने आपण जाऊ. माझी हरकत नाही का समजलं का बरोबर 58 लाख नोंदीची आधी चिपकून टाका पहिल्यासारख्या त्यांना म्हणा 28 ऑगस्टच्या आत देऊन टाक चल हे काम करू नका आता जे शिंदे साहेबांच्या माझ्या किंवा आपल्या समजण्यामध्ये तुमचं आमचं अडाणी मत आहे परंतु 58,23,000 आपण हे नवीन म्हणतो बरोबर त्यांचं म्हणणं आहे की एकूण ज्या नोंदी आम्ही शोधल्या त्या 58 लाख आहे आणि त्याच्यामध्ये जे आम्ही आता ज्या लोकांना दाखले मिळाले असतील वगैरे तो आकडा वेगळा तर माझी विनंती काय आहे की ठीक आहे आपण म्हणण्याप्रमाणे हा जो नवीन याच्यात 28 लाख शोधला आहे त्याच्यात किती लोकांना आता दाखले मिळेल तो आम्ही आज माहिती उपलब्ध करतो आपल्यासाठी तेच 22 लाख म्हणले ना तेच म्हणतात म्हणजे ते उपलब्ध करू 22 लाख म्हणले दिले ते आकडे नाही चुकीचं आहे आकडा तो तुम्हाला काय नाही, नाही, झाली आमची नाही, नाही, लईच फरफट चालली पण नाही, आमची मी काय म्हणतो, 22 लाख तर 22 लाख घेऊ आपण बरोबर म्हणजे 58 लाख मग 22 लाख गेले असंच ना राहील आकडा तो त्याच्यातून अजून किती नवीन दिले आता ते आपण शोधू तेवढं राहिलेलं देऊन टाका राहिलेलं देऊन टाका. तेच म्हणतो ना मग मी पण हे नाही हे मी मान्य नाही करत हे 86 1900 याचा त्याच्याशी काही संबंध नाही ते तुम्ही ते मग तशा जुन्या 2 फुटी वाटलेल्या असतात तो कागद मला देऊन. नाही राहून द्या ना आता मला माझ्यासाठी फायदे होत आहे एकदा 22,000 लिहून आणते एकदा म्हणते नाही, 342 दिले हैदराबाद गॅजेट नुसार मी सगळा गाठा ठेवलाय तुमचा मराठ्या बरं का, बोलायला आपण यांना वाचायलाच दिलं पाटलांना आणि ही जी आकडेवारी समोर येईल ना तर जर ती आकडेवारी मॅच झाली आपण जिथे काय त्यांच्या माध्यमातून त्यांना जे वाटतं तर फक्त फाईन चांगलंच आहे म्हणजे तरी तुम्ही आता जो पर्याय विखे पाटील सांगितला साहेब सोपा पर्याय विखे पाटील साहेब
विदर्भ खानदेश अर्धा कोकण पूर्वीच गेलेला आहे. पूर्वीच गेलेला 2 कोटी मराठी आहे पहिल्या आरक्षणात. तुम्ही ते धरता मग आमच्या ह्याच्यात. नाही 2 कोटी नाही तुम्ही दिले. आम्हाला काय 58 लाखाचा राहिलो मी उदाहरण सांगलो. समजा तुम्ही आम्हाला काय केलंय, आम्ही आरक्षणाची लढाई सुरू केली की बाबा आमचे नोंदी आहेत शोधा, आम्ही नाही शोधित तुम्ही शोधा. तर एकदा म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो मी, त्यातून तुम्हाला काय घेता येईल ते बघा. आम्ही म्हणलो तर आमजवळ आहे, तुम्ही म्हणले नाही. याला शंभूराजे साहेब आज साक्षीदार आहेत. आम्ही गॅजेट आणले आणि सरकारजवळ दिले, म्हणजे शंभूराजे हैदराबाद साहेब गेले. हा हैदराबाद शंभूराज साहेबाचा 3 महिन्याने फोन पुन्हा माघारी आला आम्हाला. ते म्हणले आम्ही हाताने घेत नसतो कुणाच्या, शिंदे समिती म्हणली आमचेच लोक घेणार तरच मान्य आम्हाला. म्हणजे एखादा रस्ता करायचा असेल ना तर आम्ही सांगून उपयोग नाही, तुमचा इंजिनियर येऊनच ते रस्ते बनवणार, काय म्हणते त्याला ते मॅप बनवणार तरच होणार, सरकार दरबार असेल. मग शंभूराजे साहेबाचा फोन आला, ती म्हणले मी शिंदे साहेबाला पुन्हा सांगतो की विमान घेऊन मी आणि ती समिती आम्ही जातो तिथं अटेस्टेड करतो आणि मग आणतो. तर शंभूराजेंनी 8-9 हजार पत्र तिथून अटेस्टेड करून आणले आणि मग ते सरकारी खरा दस्तावेज झाला. आम्ही दिला गेला का नाही फेकून तसं. नाही माझं म्हणणं पाटील काय आहे, तुमच्या मध्येच मी 100% सहमत आहे. आता ज्या नोंदी आहेत त्यापैकी किती लोकांनी दाखले दिले किंवा बाबांकडे साहेब म्हटले 22 लाख दिले, 22 लाख देऊ आपण थोड्या याच्या व्यतिरिक्त आणखी किती लोक दाखले दिले ते आपण वेगळी माहिती देतो तुम्हाला, आणि जे राहिले शिल्लक त्यांनी देऊन टाकायचे. आणि ते बघ काहीच भांडण नाही मग दुसरं काय. नाही एवढं बोलतो, करू आपण ते. आणि काय आहे, आता आणखीन पारदर्शकच व्हा. म्हणजे 28 पर्यंत मी सांगतोय, तुमच्या हिताच सांगतोय मी, तुम्हाला भांडत नाही बोलत नाही आपल्याला काय पारदर्शक आम्ही कधी नाही. सांगतोय पुन्हा एकदा पारदर्शक म्हणजे कोणतं. आता ते म्हणते 22 लाख कोण, बावनकुळे साहेब. तुम्ही आधी म्हणलात आता 22 लाख नाही. समजून घ्या, तुमचा फटक्याबद्दल बोलतोय मी. त्याचे परिणाम काय व्हायला लागलेत लोकांना काहीच कळाना. तुम्ही सरळ सांगा की हे मराठ्याचं मिळाले द्यावं लागेल, तुमच्यावर नका दबाव येऊन देऊ, कारण आम्ही काय ओबीसीचे विरोधक नाहीत. रिअल ते आज बोलायला तुम्हाला हो, पाटील. आमचं कमी जास्त कसं म्हणा ना तुम्ही. हे रेकॉर्ड यार द्यावा लागेल यार, तुमचेच भाव आहेत ते. बरोबर आहे. जे 58 लाखापैकी जी कार्यवाही झाली ती झाली, जी राहिली असेल ती आम्ही लगेच करतो, ती जी असेल ती करून देऊन टाकू. ते प्रत्येक वेळेस कमी होतंय ना. नाही होत. नाही याच्यामध्ये अजून एक आता सरकारनं खरा आकडा सांगितला होता सामंत साहेब, 382 प्रमाणपत्र आम्ही गॅजेटनुसार वाटले. आम्हाला ते थोडं पडलो आणि साहेब आले म्हणले 18,000 वाटले. दुसऱ्या वेळेस म्हणले माहिती हे आकडा चुकीचा दिला अधिकाऱ्यांनी. मग आता तुम्हाला अधिकारी फसवतेत का काय व्हायला लागलंय. त्यांनी कन्फ्युजन इतकं व्हायला लागलं तुमच्यात आणि आमच्यात इतका रोष वाढायला लागलाय. 58 लाख नोंदी सांगितल्या शिंदे समितीने, आता लिहून दिलंय त्यांनीच इथं. ते बिचारे पहिल्यांदा खरं बोलले, नंतर माझाही दबाव येऊ शकतो त्यांच्यावर, तुमचाही येऊ शकतो. आमचा दबाव दादा शिंदे साहेबांचं शिंदे साहेबांचा दबाव पाटलांचा दबाव सगळ्यांवर आहे. आपल्यावर त्यांचं आहे. शिंदे साहेबांवर शिंदे साहेब तरी मग सरळ पाडीला तुम्ही, मार्गी तरी काम पेस करणारे. पाडीला तुम्ही सगळ्यांनी मिळून काही गेले आमचे प्रमाणपत्र रद्द दादा, तुम्ही. अजून एक आकडेवारी लक्षात घेण्यासारखी आहे. तुमच्या शिरसाट साहेबांनी बावनकुळे वाटोळ केलं आमचं. आणि याच्यामध्ये बोलतो अजून एक आम्ही आकडेवारी तुमच्याशी महत्त्वाची आहे की कोकण, पुणे, नाशिक, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. आता या पेजवरचं तुम्हाला फक्त वाचून दाखवतो की 1,20,324 लोकांनी जात पडताळणीचा अर्ज दाखल केला. त्याच्यामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र किती लोकांना दिलं तर 1,04,546 लोकांना दिलं आणि नामंजुरांची संख्या 30 आहे. नाही हे 23 पासून. हा 23 पासून तेच सांगतो. समिती गठीत झाल्यानंतर समिती गठीत झाल्यापासून सांगितलं त्यांनी 31/7/2024 पर्यंत अहवाल दिला शिंदे समितीनं. त्यांचं खोटा नाही ठरू शकत आपण. नाही ना मग तेच सांगतो. हे त्यांनी इथून 23 पासून सांगितलंय, म्हणजे गठीत केल्यापासून. हो हो हो. तर अखेर पूर्ण दिली त्यांनी इथं हो. 2026 पर्यंत 3 वर्षाचा डाटा दिलाय. अखेर हा 3 वर्षाचं. 3 वर्षात डाटा दिलाय त्यांनी ना. म्हणजे ह्या- मग 1986 हे लफडं आलं कुठून घेण्या देण्याचं. जर शिंदे समिती असं म्हणती. ते तुमच्या थांबा मी सांगतो साहेब, एकच मिनिटात थांबा. ही आढळलेली संख्या शिंदे समिती सांगते. आढळलेली संख्या स्कॅन केलेत तुम्ही किती, 58 लाख स्कॅन केलेत. संकेतस्थळावर अपलोड किती केले तुम्ही, 58 लाखचे 58 लाख केले. थोडे राहिले असते. थोडी राहिली. हा जी काय राहिलं समजा आपण वरचे सोडून देऊ, थोडंसं काय होत नाही. हातमोडी असते आमच्याकडे शेंगा उकरायला गेल्यावर, तशी ती वरचे सोडून देऊ आपण थोडक्यात. आता काय करता मग आता अर्ज प्राप्त झाले त्यांच्याकडे 14 समजा लाख 14 लाख त्यांच्याकडे प्राप्त झाले. व्हेरिफिकेशनला तुम्ही प्रदान किती केले तर 14. 14,24,000. हा 14/31 दाखल झाले, 14/24 दिले. दिले. दाखले. आता ही यादी पडताळणीची आहे की माझ्याकडे जी आहे त्याच्यामध्ये जी आता बघा. पडताळणी झाली. इथं बघा आता काय राज्याची येणार नाही तर काय हे होईल. काय साहेब दिलं ना, हे काय 14,24,000 म्हटलं हे दिले आणि हे काय समिती गठीत झाल्यानंतर. घातलं हे घेण्याचं छत्रपती शिवाजीनगर आहे 37 लाख.
नाही, नाही. वितरित केले अगोदरची 23च्या अगोदरची केलेली. तेच ना आमचं काय समज. आपण किती दाखले दिले तर माहित पाहिजे ना आम्हाला. त्यांचं काय करायचं आपल्याला, ती पंजाबराव देशमुख साहेबांपासून आहे. नाही मग ते आपण आपल्याला काय करायचं, 2 कोटी असतील तसे. नाही लक्षात घ्या तुमचा आपला जो आकडा 14,23,000 नंतर तर मॅच झाला का नाही इथं? हा, यांचा झाला फक्त याला. जो 34 लाख जो 23चा जो आहे तो आपण काउंट टाकू. हा, आपल्याला बघून टाकू आपण. त्याचं काही घेणं देणं नाही आपल्याला. आपल्याला बघून टाकू आपण. त्याचं काय घेणं देणं? आपल्याला बघून टाकायचा. म्हणजे तुम्ही आमच्या गप्पत काय करायला थोडक्यात बरं का विखे पाटील साहेब, 37 पहिले वाटलेले बरं का नवीन डाव. बरोबर हे असं म्हणजे आताच ही पोझिशन ही सांगतंय आणि हे 14 याच्यात मिसळायचे. बरोबर. तुमचे 57 लाख दिले आणि त्याला नाही, सुटा नाही, नाही. असा त्याचा अर्थ आहे. 51 लाख दिले अजून तसं नाही. हो ना, समजा त्याचा अर्थ तसा आहे. अरे तसाच अर्थ आहे. मी जे म्हणलो ना षडयंत्र शिजलंय की जुने दाखिले 57 लाख दिले म्हणून आणि हे वरचे द्यायचेच नाही आता. 57 37 नाही, नाही, द्यायचा प्रश्न नाही. इथं आणलं अकाउंट पैसे काय अकाउंटला चिटकेला ना आकडेवाडीले भारी बाबा, लय आवड खेळ तुमचा. नाही, नाही. बेकार माणसं त्याच्यामध्ये आपण जे आठवण मी लय चिटकेला हळूहळू लुटी हे काय शोधल्यापैकी एवढे 51 लाख लोकांना प्राप्त झाले दाखले. फक्त 14 झालेत. 14 लाख झाले. ते 86 अगोदर हे होते. आता हे आपल्याला एवढंच मुद्दा आहे मी त्यांच्यामध्ये. बघितला अंदाजा घेऊन हे समजा 37 या 14 मिक्स करून तर बघा. नाही, नाही, असं म्हणले तर म्हणले 58 दिले झाले मोकळे. नाही झालं. नाही, बरोबर आहे. पहिलं वजन कशाला मग आम्हाला? आपली आकडेवारी बरोबर आहे. आता पाटलांच्या आकडेवारीमध्ये जो काही जे गैरसमज आमचा गैरसमज असेल दोघांच्या पैकी, तर तो न्यायमूर्ती शिंदे साहेबांचं मत जे आहे ते एकूण रेकॉर्ड तरी शोधलं 58 लाखाचं शोधलं. त्यापैकी काही लोकांना पूर्वी जे आता 37 लाख वगैरे मिळाले दाखले त्यांना, ज्यांना मिळाले तो सुद्धा नाव त्याच्यात आहे त्या नोंदी ते रेकॉर्ड शोधण्यामध्ये. कशाला मिळेल त्यांचा? तो रेकॉर्ड नाहीये यो. ते शिंदे साहेब सांगतात ना अहो, आपल्याला. नाही नाही, ते काही नंतर सांगते आणि त्याला आम्ही ऐकणार नाहीत, कारण ते 3 वर्ष झालं आम्ही त्यांचं ऐकतो आणि त्यांना मानतो की त्याच माणसानं नोंदी शोधल्या, खऱ्याने मेहनत घेतली. त्या 6 महिन्यात फक्त त्या माणसाने मेहनत घेतली नाही, तर त्याच माणसाने ही खरी जीव तोडून मेहनत घेतली. पूर्वी वावरं वाटप केलेले, डबल कस काय याच्यात पुरावात येते? तुम्ही हा बघ, मला काय सांगितलं त्यांनी, याच्यात मी रेकॉर्ड करून घेतला. आता माझ्या डोक्यात ताण गेला. त्यांनी सांगितलं आम्ही कोर्टातले रेकॉर्ड तपासले, आम्ही जेलमधले तपासलेत, आम्ही लसीकरणाचे शोधलेत, आम्ही देवतांचे शोधलेत. हे पूर्वीचे जे नोंदी आहेत ह्या टिशीवरती त्याच्यावरती घ्या म्हणलेले देशमुख साहेब. त्याचा काय समज, खरेदी खत बैल विकला त्याच्यावर कोण बी लिहिलेलं आहे आणि मग त्या माणसाला तर मिळालं नाही, कोण बी तो लिहिलेलं आहे पूर्वीचं. आणि हे पुरावे कधीचे, हे पुरावे कधीचे दाखविले शिंदे साहेबांनी? 150 वर्षापूर्वीचे, 100 वर्षापूर्वीचे. पंजाबराव देशमुख साहेबांनी कधी केलं हे? ते साल बघा. आपली काय चूक झाली की खरं म्हणजे प्लस माझं म्हणणं ते अजूनही काय नाही त्याच्यावर. आमच्या जुन्या रेकॉर्डच्या नोंदी आहेत फारशीच्या. तो कन्फ्युजन तो 37 लाखात झालेला मुद्दा. तर तो फक्त आपण काढून आता शिंदे साहेबांकडून फक्त 58 लाखामध्ये त्यांनी Bifurcation. आपण ते 14 लाख दिल्या असं त्यांचं म्हणणं आहे. इथं 14 म्हणणं आहे की ते त्याचे त्यात इन्क्लूड 24-34 लाख ऑल्सो. तर ते पाटलांना त्याच्यामध्ये मान्य नाही आहे. आता तो फक्त हा जो काही विसंगती आहे चर्चेमध्ये आलेली ती फक्त दूर करायची. आमच्या चूक असेल तर आपण दुरुस्त करू. जर ती त्याच्यामध्ये वस्तुस्थिती असेल तर ती त्यांच्या पुढे पण मांडू आपण. नाही, वस्तुस्थितीचे शिंदे समितीला तुम्ही ना करू नका. साहेब त्यांना मुदतवाढ दिली आपण नागरिक प्रश्न त्याच्यामध्ये. नाही, त्यांनी दिलेल्या डाट्याला ना करू नका. त्यांनी 14 लाख दिलेत, राहिलेले देऊन टाका. हे काम तुम्ही म्हणताल बाबा की हे जुन्या शेतात ते मान्य नाही, आम्हाला मिळालेलं लाडू योग्य आहे. आम्हाला जी माहिती मिळाली आतून ती पुरेपूर मिळालेली की यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत. कोण असेल ते ज्ञानदार नाव सांगेन मी 29 नंतर 100% सांगणार की द्यायच्या नाही म्हणजे नाही, गॅजेट पण द्यायचे नाही. आपण काय करा, काय गफलत करता येईल तेवढी करा, नोंदी कमी करा, मराठा घुसून द्यायचा नाही. शांततेचा अर्थ मला चांगला कळतो. शांततेचा अर्थ मला चांगला कळतो की शांततेत काम होतंय ना. शिंदे साहेबांच्या समितीकडनं, जस्टिस शिंदे साहेबांच्या समितीकडनं त्याची विगतवारी घेऊ ना. 23 नंतरचे 23 अगोदरचे त्यांना जे काय म्हणायचं असेल म्हणजे साहेबांनी काय करू, शिंदे साहेबांकडूनच ते आता विसंगती दूर करून त्यांच्याकडनं त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच आपण जाऊ 100%. पाटील तुम्ही चिंता करू नका. आणि ते म्हणते त्याप्रमाणे 100% करू. तेच म्हणलेत आम्हाला अंतरवालीत येऊ, तर पाठवू द्या, त्यांना पाठवत्या नंतर येऊन म्हणलेत. ती सुद्धा रेकॉर्ड आहे जुना. दूर करायला सुप्रे साहेब आले, गायकवाड साहेब आले,
शिंदे साहेब आले. असं करा ते संभाजीनगरला चौघं पाठवता जण- ना मी संभाजीनगरला 1-2 दिवसात येतील पाहिजे तर आपले 1-2 प्रतिनिधी पाठवा त्यांचे कमिशनर नाही, ते जर याच्यावर बदल 58 लाखावर तर आम्ही त्यांचा ऐकणार नाही. त्यांचा सन्मान करू, कारण ते देव झाले समाजाचे, त्यांनी शोधून. आम्ही ऐकणार नाही, कारण ह्या 4 न्यायाधीशांनी इथं कबूल केलेले जुन्या बाईट सगळ्यात आहे ना मान्य 54 लाख नोंदी आम्ही नव्यानं शोधल्यात आणि त्या वाटप करायचं सरकारचं काम आहे. आता जर दबाव येऊन, हे बघा दबाव कोणावर पण येतो, हे बघा नाकारा तुम्हाला नाव करायचं आमची हरकत नाही, पण ते बिचारा काय दबाव कोणाचा न्यायमूर्ती आहेत. नाही, दबाव कोणाचा नाहीये, आमच्यावर नाही, न्यायमूर्तींवर नाही, कोणावर नाहीये. जे न्याय पद्धतीने चाललेले आहेत ते आपल्यासमोर मांडलं. आता त्याच्यामध्ये आपल्या काही शंका Confusion आहेत असेल तर त्याच्यावर दूर करू द्या. Confusionच नाही हो. 2-3 दिवसात आपण दूर तुम्हीच करू म्हणलात शकतो. ना 58 लाख शोधल्यात आम्ही. हो ना मग. कन्फ्युजन कसं, आम्ही खुश झालो ना 58 लाख आम्हाला मिळाले. याला 4 मिळाले तर आमचे 2.25 कोटी मराठा समाज आरक्षण चालला, कल्याण केलं सरकारनं आमचं. फक्त आम्हीच म्हणतो आपल्याला ना, आश्वासन काय शिरसाटने केलं? बावनकुळ्याने वाटोळं केलं, नाही, 58 लाख जे मिळालं हा. पण सरकारने कल्याणच केलं ना. मधल्या काळात आम्ही शिंदे साहेबाला मानलं, शिंदे साहेबांवर आम्ही प्रचंड नाराज आहे. त्यांनी आमच्या लेकरांचं अजिबात तळतळाट घ्यायचा नाही. शिंदे साहेबांनी आणि त्या फडणवीस साहेबांनी कुणाचं त्या बावनकुळ्याला सांगून आणि शिरसाटला सांगून जीवाचं रान केलं आमच्या लोकांनी पण त्यांच्यासाठी. आणि लोक जे शिंदे साहेबाला मानायला लागले, यांनी प्रमाणपत्र रद्द केले. दबाव नाही तर कसं येत दादा साहेबांना हा विषय पण माहित नाही, माहित नाही. माननीय शिंदे साहेबांना मग त्यांनी चूक दुरुस्त करायला पाहिजे होती ना. ठीक आहे ना, मग आम्ही बोलतो ना, त्यांनी आम्ही चूक दुरुस्त बोललोय करायला पाहिजे. इतकं मग दादा, कशामुळे आले? सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. विके सामंत आणि प्रसाद लाड आणि शंभूराज देसाई हे अंतरवाली सराटीमध्ये आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्याजवळ चर्चा करत आहेत. 22 लाख लोकांना प्रमाणपत्र दिलं असं बावनकुळे यांनी म्हटलं, असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. आधीच्या नोंदी किती आणि आत्ता किती, ते आत्ता कशाला सांगताय असा सवाल देखील जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय. अर्जदाराचा कुणबी जाती संबंध असलेल्याचा दावा विश्वसनीय आहे का, तुमचा प्रश्न. होय, नाही प्रमाणपत्र तुमचे जे ते शिक्के, तुमचं सगळं, तुमचं अधिकारी तुमचे. छत्रपती संभाजीनगर कोणी क्रांतीचं आता तेच पुढचं दाखवतो ना, म्हणजे तुमचं लगेच लक्षात येऊन जाईल काय काय चाललंय. बरं का रोज तेच सांगू. हा हे राठोडे नाकायला लागेल कोण आहे कोण आहे पण आपण इथं आल्याच्या नंतर तर आम्ही सांगितलं तुम्ही एक प्रश्न सोडवतात, ही राज्यातल्या टाइमच येऊ नये आमच्यावर कोणावर. ओबीसी प्रमाणे आम्हाला बी नियम लागावा ना. काय केलं त्यांनी स्थानिक चौकशी अहवाल मत दिलेलं आहे. होय होय म्हटलं त्यांनी, होय म्हटलं त्यांनी. हो होय म्हटलं, पण तरी पण त्यांनी नका. हा बघ, तुमचा तहसीलदार शिक्के मारून देतोय पत्र. पूर्वत कळविण्यात येते की भोकरदन तालुक्यातील मराठा कुणबी जात संशोधन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. मराठा समाजातील ज्या व्यक्तींच्या नोंदी कुणबी असल्याबाबत पुरावा नसल्यास त्यांनी समितीकडे विहित अर्ज करावा. म्हणजे ती याच्यात सरळ सांगतोय की ढवळापुरीचं अमकं तमकं यांची कुणबी नोंद असल्याची दिसून येते. राठोडा फोन लावून हॅलो, म्हणून नमस्कार, कोण गावंडे साहेब आहेत ना? त्या खंदाऱ्यांच्या व्हॅलिडिटी दिल्या का? हा, तुमच्याकडे पाठवलेले त्याविषयी तुम्हाला कॅबिनेट बैठकीला थांबा म्हणलं होतं, त्या दिवसा विषयी ते पाठवले पण होते. तुम्ही लगेच सांगितलं आत्ताच्या आत्ता पाठवून द्या. खंदारे नाही माहिती का ना खंदा. तुम्ही काय करा गावडे गावंडे साहेब एक काम, मी राधाकृष्ण विखे बोलतो. मागे मला वाटतं आम्ही आलो त्यावेळी या सूचना दिल्या होत्या आपल्याला दगडू पांडूची मध्ये जालन्याच्या संदर्भामध्ये. यांच्या बाकीच्या सगळ्याच व्हॅलिडिटी काय राज्य कार्यवाही याची नाही. झाली नाही, पण म्हणजे प्रमाणपत्रच नाही दिलं. आपण कार्यवाही का नाही करत? काय एवढं आपलं हा, एकाच करण्यामध्ये? असतं, बाकी सगळे दिले. नाही, याच्यावर सरळ आहे. सगळे दिले नाही ना आपण. नाही, मुद्दा कसा आहे, रिपोर्टमध्ये सगळ्या शिफारशी शिवाय समितीपासून सगळ्या शिफारशी आहे. आपल्या स्तरावर मिळत नाही, ते प्रकरण पेंडिंग राहील.
हा याच्यात नाकाला सगळ्या नाही, भावकी जे पण निघाली पाच पेंडिंग एकरची टोटल भावकी ते प्रकरण बघावं लागेल सर मला काय ना त्याचं कोणाचं संबंधित प्रकरण याच्यात पुरी नाही निघाली नाही आपण आता कुठे येता 5 एकराची आम्ही सध्या गावी आहे सर त्यांची पुरी निघाली अख्खी कधी येणार तुम्ही आता ऑफिसला मी बुधवारी सुट्टी आहे सर गुरुवारी येणार आहे सर बरं सगळे कुटुंबीय आले. काय ठीक आहे. नाव अर्धाचं नाव काय नाही दिली अर्धाचं नाव काय मला फक्त त्यांचं रिशीट पाठवायला सांगा सर मग तो जे कशाला काढलाय हा? खंदारे म्हणून आहे, खंदारे तालुका कोणतं गाव म्हणता मंठा मंठ्याचे खंदारे म्हणून आहेत तर सगळं माहिती त्यांना ते नाही म्हणते हा. रिशीट पाठवायला सांगा सर मी लगेच ऑफिसमध्ये विचारून सांगू शकतो त्यांना काय अडचण आहे ते माझा नंबर त्यांच्याकडे आहे खंदारे साहेबांकडे असणार माझा नंबर बरं पण तुम्ही लगेच फोन करा ऑफिसला ते खंदाऱ्यांचे काय झालं विचारा मला त्यांच्या कळलं टेबलवर पाहिली ती व्हॅलिटीला तुमच्या टेबलवर फाईल पेंडिंग आहे आणि ते